शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा आणि केव्हा द्यायचा हे त्यामध्ये आपण समजून घेऊया. दुसरा खताचा डोस देत असताना आपल्याला अशी खतं वापरायचं आहे की ज्या खतांमध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त असेल अशा खतांचा वापर करायचा आहे. सोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट युक्त देखील खतांचा वापर करायचा आहे आणि जे काही येणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे देखील खताचा वापर करायचा आहे. याच्यामुळे काय होईल की जे काही लागलेले पाते वगैरे असणार हे पाते गळणार नाही, पात्याचं रूपांतर चांगल्या प्रमाणे बोंडामध्ये व्हायला फायदा होईल. तर आता आपल्याला वापरत असताना त्यामध्ये तुम्ही 10, 26, 26 ह्या खताचा वापर करू शकता, 8, 21, 21 या देखील खताचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो 14, 35, 14 कोणत्याही सांगितलेल्या एका खताचा वापर करा. 1 एकरसाठी 1 बॅग वापरायची आहे. याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे 25 किलो, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये कापूस पिकावरती लाल्या रोग वगैरे येणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी तुम्ही हाय पॉवर वापरू शकता 10 किलो किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं ध्रुवी गोल्ड नावाचं खत येतं, 25 किलोची बॅग येते, अतिशय छान रिझल्ट आहे, हे त्यामध्ये वापरू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो इफ्को कंपनीचं सागरिका हे त्यामध्ये 25 किलो सांगितलेली ही जे काही खत असणार आहे कोणते एक वापरा. हे खतं त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि कापूस पीक ज्यावेळेस साधारणपणे 45 ते 50 दिवसांचा होईल त्यावेळेस ही खताचा डोस आपल्या कापूस पिकाला द्यायचा आहे. खतं दिल्यानंतर ही माती आड करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या कापूस पिकाला उपलब्ध होतील आणि जास्तीत जास्त फायदा झालेला या ठिकाणी दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुल विसरू नका.